नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आता आपण देवदिवाळी विषयी थोडंसं जाणून घेऊया। आपली जी मेन दिवाळी असते दरवर्षी जी आपण साजरी करतो, ती दिवाळी लक्ष्मीपूजन आपण अमावस्येच्या दिवशी करतो। त्यानंतर 15 दिवसांनी जी पौर्णिमा येते, त्या पौर्णिमेला देवदिवाळी असं म्हणतात। आता ह्या दिवाळीला देवदिवाळी का म्हणतात, त्याच्या मागे एक आख्यायिका आहे। तर आणि एक ती गोष्ट जी आहे शंकराची, त्याच्यानुसार याला देवदिवाळी असं म्हटलेलं आहे। तर या वर्षीची देवदिवाळी 26 नोव्हेंबर रविवारी आहे। 26 नोव्हेंबर 2023 रोजी साजरी करणार आहोत। तर याच्या मागची कथा काय आहे ती आपण थोडक्यात जाणून घेऊयात। शिव आणि पार्वती यांचा मुलगा कार्तिकेय याने तारकासूर या राक्षसाचा वध केला। त्याचा वध केल्यानंतर त्याला 3 मुले होती। मग ह्या 3 मुलांना त्याचा खूप राग आला आणि त्यांनी ठरवलं की कार्तिकेयाची आपण याच्या म्हणजे बदला घ्यायचा। तर ते बदला घ्यायचा असं ठरवल्यानंतर त्यांना वाटलं की आपली शक्ती कार्तिकेयाच्या पुढे कमी पडेल, म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाची आराधना केली, तपश्चर्या केली आणि मग ब्रह्मदेव त्यांना प्रसन्न झाले। ब्रह्मदेवाने विचारलं की तुम्हाला काय हवंय? तर त्यांनी सांगितलं की आम्हाला अमरत्वाचं वरदान हवंय। तर ब्रह्मदेवांच्या लक्षात आलं की जर आपण यांना अमरत्वाचं वरदान दिलं तर हे सगळीकडे हाहाकार माजवतील आणि पूर्ण पृथ्वी नष्ट होऊन जाईल, म्हणून ब्रह्मदेवाने या गोष्टीसाठी नकार दिला। मग त्यांनी असं मागितलं की आम्हाला अशी 3 शहरं द्या की त्याच्यामध्ये फक्त आमचंच आधिपत्य चालेल आणि त्या शहराला जर कोण नष्ट करणारा असेल तर ती अशी व्यक्ती पाहिजे की धनुष्य बाण किंवा जे काही हत्यार शस्त्र वापरणार असेल तर एकाच शस्त्राने तिन्ही हे त्यांची नगरी उद्ध्वस्त झाली तरच ती उद्ध्वस्त होईल असं त्यांनी सांगितलं। ब्रह्मदेवाने तत्परतेने हो असं म्हटलं। त्यानंतर ह्या 3 राक्षसांनी खूप उत्मात केला, लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि त्यांना 3 जे नगर मिळालेले होते, त्रिपूर नाव दिलं होतं त्याला, एक पहिल्या भावाचं, दुसऱ्या आणि तिसऱ्या, त्यांनी खूप त्रास द्यायला सुरुवात केली। मग लोकांनी शिवशंकराची आराधना केली आणि शिवशंकराने ह्या त्रिपूर नगरीला उद्ध्वस्त केलं आणि म्हणून शंकराला त्रिपुरारी असं नाव पडलं आणि ह्या देवदिवाळीला जी पौर्णिमा असते तिला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हटलेलं आहे। म्हणजेच कार्तिकेयाबरोबर शंकराचं सुद्धा या दिवशी फार महत्त्व आहे आणि म्हणून या दिवशी आपण सण साजरा करतो आणि देवांना खूप आनंद झाला या गोष्टीचा की राक्षसांचा वध झाला आणि सगळीकडे जो आनंद झाला तो साजरा करण्यासाठी सगळ्या देवांनी दिवाळी साजरी केली, म्हणून याला देवदिवाळी असं म्हटलेलं आहे आणि शंकराला त्रिपुरारी हे नाव पडलं। या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं जातं, म्हणजे पूर्ण वर्षभर स्त्रियांना कार्तिक स्वामींचं दर्शन वर्ज्य असतं, पण या दिवशी मात्र आवर्जून कार्तिकेयाचं दर्शन करायला स्त्रिया जात असतात। दर्शनाला जात असताना एक पंचमुखी रुद्राक्ष, एक सोन्याचा मणी, एक पोवळं आणि एक मोराचं पीस एवढं आपण कार्तिकेयाच्या मंदिरामध्ये दान दिलं पाहिजे। आणखीन एक उपाय आहे या दिवशी करण्याचा की 2 नोटा घेऊन जायच्या, शक्यतो 20 रुपयाच्या घेऊन जाव्यात। एक नोट, दोन्ही नोटा कार्तिकेयाच्या पायाला लावायच्या, चरण स्पर्श करायचं आणि त्यातील एक आपल्याजवळ परत घेऊन यायची आणि त्या दिवशीचा एक खास मंत्र असतो, तो मंत्र मी पुढे देणार आहे व्हिडिओमध्ये। त्या मंत्राचा फोटो काढा किंवा तो मंत्र त्या नोटेवरती लिहा, मग चरण स्पर्श करा आणि ती नोट वर्षभर आपल्याजवळ ठेवा। असं म्हणतात की अशी नोट ठेवल्यामुळे आपल्याकडे वर्षभर पैशाला कमतरता भासत। आणखीन आपण या त्रिपुरी पौर्णिमेसाठी काय करू शकतो? कार्तिक स्वामींचं दर्शन तर महत्त्वाचं आहेच, पण शिवशंकराची आराधना तुम्ही या दिवशी करायची असते। शिवशंकराची आराधना करत असताना उसाच्या रसाने जर शिवलिंगावर तुम्ही अभिषेक घातलात तर तो खूप फलदायी ठरतो। आपल्या महाराष्ट्रापेक्षा उत्तर भारतामध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। या दिवशी शंकराची खूप मोठ्या प्रमाणात पूजा आराधना ते लोक करतात आणि गंगा किनारी जाऊन तिथं स्नान करून तिथेच तुम्हाला दीपदान पण करायचं असतं। आता आपल्याला तर तिथे जाणं शक्य नाही, म्हणून अंघोळीच्या पाण्यामध्ये 1-2 थेंब गंगाजल घालून तुम्ही अंघोळ करू शकता आणि आपल्या इथे जे काही जवळ शंकराचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही 2 तुपाचे दिवे लावायचे आहेत। यालाही आपण दीपदान असं म्हणतो। आपण जे मोठ्या दिवाळीला केलं की दारामध्ये दिवे लावले, घरात दिवे लावले, तसेच याही दिवशी करायचं आहे। दीप प्रज्वलनाला फार महत्त्व आहे।
दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांपैकी जो शक्य आहे तो एखादा तरी पदार्थ तुम्ही या दिवशी बनवून त्याचा नैवेद्य दाखवू शकता। दिवे जेव्हा तुम्ही तयार कराल तेव्हा पहिला दिवा तुळशीजवळ लावायचा, त्यानंतर देवघरात लावायचा आणि मग दारातील दिवे तुम्ही लावायचे आहेत। घरामध्ये जे तुमचं ब्रह्मस्थान असेल तिथेही तुम्ही एक दिवा लावू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही दिवे जसे लक्ष्मीपूजनाला लावले तेच दिवे तुम्ही आता लावू शकता। लक्ष्मीपूजनाला जी विष्णू लक्ष्मीची आराधना तुम्ही केलीत, ज्या काही लक्ष्मीच्या धनप्राप्तीसाठी पूजा केल्या, कुबेराच्या पूजा केल्या, सरस्वतीचं पूजन केलं, ते सगळं तुम्हाला देवदिवाळीच्या दिवशी परत करता आलं तर अतिशय उत्तम योग घडू शकतो। नंतर बाकीच्या उपायांमध्ये लक्ष्मी आणि विष्णूची पूजा झाल्यानंतर एका खाईच्या पानावरती थोडंसं एक थेंब मध घालायचं आणि त्याचा विडा तयार करून तुम्ही तो लक्ष्मीला देऊ शकता। तर असे हे छोटे छोटे उपाय करून तुम्ही देवदिवाळी साजरी करा, नक्कीच त्याचं फळ तुम्हाला मिळणार। उपाय कसे वाटले, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। आणि यात एक सांगायचं म्हणजे त्रिपुर वात आपल्याला या दिवशी प्रज्वलित करायची असते। तर 705 किंवा 108 वातींची हल्ली रेडीमेड त्रिपुर वाती पण तुम्हाला पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये मिळतात। तर ती तुम्ही आणून अगोदरच्या दिवशी म्हणजे समजा 26ला जर देवदिवाळी आहे तर 25ला रात्री तुम्ही तुपात भिजवून ठेवा आणि 26ला ती शंकराच्या मंदिरात किंवा कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये किंवा जाणं जर शक्य नसेल तर देवघरामध्ये प्रज्वलित केली तरी चालते। हाही एक उपाय तुम्ही त्रिपुर पौर्णिमेला करू शकता। व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।